बॉन्ड्स का क्या इधर म्युनिसिपल बॉन्ड और लोन विचेवर इज प्रॉफिटेबल आहे बॉन्ड काम इसलिए विचार कर रहे हैं कि आम्हाला उलट धरतीवर चांगलं बसा गवर्नमेंट की सब्सिडी बसतं चांगले वगैरे 100 घेतले करोड 12 करोड का सब्सिडी मध्ये मध्ये पाया पडला असेल ना पण पायाकडे तो हमने अभी SBI के जरिए वेरीफाई कर रहे हैं कि अगर एक फॉर एग्जांपल 100 करोड़ लोन रहे या फिर म्युनिसिपल बॉन्ड है विच हमें सस्ता कौन सा पड़ेगा विल गो फॉर बट एनीवे वी हैव टू नहीं आप रिस्पॉन्सिबिलिटी हम किसी के जरिए क्रेडिट नहीं कर रहे हैं रिस्पॉन्सिबिलिटी डेफिनेटली बिकॉज दैट इज हाउ वी गॉट रिस्क हमने बैंक के साथ कम्युनिकेशन किया बैंक ऑफ बड़ौदा SBI हमारा बैलेंस शीट देखा है and there are corporations which are having worse kind of balance sheet still they are getting response that's not a problem हमारा लोन सर्विसिंग रिकॉर्ड अभी तक बहुत अच्छा है और आउटस्टैंडिंग लोन एज आई सेड हमारा नेट रेवेन्यू 3000 करोड़ से ज़्यादा है वाइल हमारा आउटस्टैंडिंग लोन इज नॉट इवन 100 करोड़ दैट वे फाइनेंशियली वी आर इन बेटर जस्ट हमारी लायबिलिटी ठीक ठाणे महानगरपालिकेचा 2023-24 या वर्षाचा सुधारित आणि 2024-25 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प या ठिकाणी आज मी सादर केला. 2023-24 या वर्षाचा जो सुधारित अर्थसंकल्प आहे तो पूर्ण शेवटची रक्कम जर आपण बघितली तर 5,988 कोटी एवढ्या रकमेचा तो सादर करण्यात आलेला आहे. 2-3 यातली महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आपल्याला पाहता येतील ज्यामध्ये जे एकूण आपण महसूल उद्दिष्ट पकडलं होतं ते उद्दिष्ट आपण 98% अचीव केलं आहे. त्याचवेळी आपण एक काटकसरीची किंवा वित्तीय शिस्तीची बाब डोळ्यासमोर ठेवली होती. त्या दृष्टिकोनातून एकूण खर्च जो आहे तो खर्च मर्यादेमध्ये रोखण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यासोबतच भांडवली खर्चावरती अधिक भर देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. शासकीय निधी आपल्याला यावर्षी जो मिळाला तो शासकीय निधी अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला त्यामुळेही आपल्याला यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन काम घेण्यामध्ये मदत झाली. वसुलीच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्समध्ये ॲम्नेस्टी स्कीममुळे फार चांगली वसुली झाली आणि शहर विकास विभागाची वसुली चांगली झाली. त्याचवेळी पाणी पुरवठा विभाग ही चिंतेची बाब आहे ज्यामध्ये वसुली अधिक चांगल्या पद्धतीने होणं आपल्याला आवश्यक ठरतं. एकंदर अर्थसंकल्पामध्ये यावेळी आपण जो फोकस ठेवलेला आहे तो महिला, ज्येष्ठ आणि युवा ह्या 3 गटांवरती फोकस ठेवलेला आहे. महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महिलांच्या बाबतीत फार महत्त्वाचे जे इनिशिएटिव्ह यावेळी आपण घेतलेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी जो आपला ठाणे परिवहनच्या बसेस आहेत त्यामध्ये 50% तिकिटामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. बचत गटांना शून्य व्याज कर योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही. म्हणजे बचत गटांना जिथपर्यंत आवश्यक आहे तिथपर्यंत आपण बजेट अवेलेबल करून देऊ शकतो आणि त्यांना मिळणाऱ्या कर्जावरती कुठल्याही प्रकारचं व्याज त्यांना देण्याची गरज पडणार नाही. मुद्दल ते बँकेला परत करतील. व्याज सबसिडीच्या स्वरूपात महानगरपालिकेकडनं दिलं जाईल. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे जो मुख्यमंत्री महोदयांनी प्रकर्षाने मांडला होता बजेटच्या तयारीमध्ये त्यावेळी त्यासाठी तरतूद ठेवलेली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या सोबत महिला सुरक्षिततेबाबत आवश्यक बाबी महानगरपालिकेच्या वतीने केल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा TMTच्या तिकिटामध्ये 60 वर्षाच्या वरती जे आजपर्यंत 75च्या वरती सूट होती ती आता 60च्या वरती दिली जाईल आणि पूर्णतः ते तिकीट माफ केलं जाईल. याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र किंवा डे केअर सेंटर जे आहेत ज्यामध्ये त्यांना केअरटेकर दिला जाईल. त्या ठिकाणी काही साधनं असतील मनोरंजनाची किंवा वाचनाची पुस्तकं असतील आणि एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी राहू शकतो. युवा वर्गासाठी रोजगार हा कळीचा मुद्दा आहे. रोजगार मेळावे जेव्हा शासन घेतं त्यावेळी महानगरपालिका म्हणून आपलं उत्तरदायित्व समजून महानगरपालिकेच्या निधीमधून एक आपण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. जे कोपरीमध्ये रिसेंटली कौशल्य विकास विभागाने सुरू केलेलं केंद्र आहे त्याच धर्तीवरती हे केंद्र सुरू केलं जाईल आणि रोजगार मेळावे जे इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने होणं गरजेचं आहे त्यामध्ये महानगरपालिका सुद्धा पुढाकार घेईल आणि ते अधिकाधिक पद्धतीने मेळावे व्हावे यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रयत्नशील राहील. ठाणे शहराचा जो एक मानबिंदू आहे आणि लोकांची जे लोकांना ज्या श्रद्धास्थान आहे ते स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं स्मारक उपवनचा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचवेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते 24-25 मध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विणण्याचं एका बाजूला महापालिका प्रयत्न करत आहे. उद्यानांमध्ये ग्रंथालयं दिलेली आहेत. त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे. झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केला आहे. त्याचवेळी एक महानगर शहराचं, कारण शहरामध्ये आपल्याकडे फार जुनी 200 वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे, त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटिफाय केलेला आहे. त्या ठिकाणी TDRच्या माध्यमातून जवळपास 33,000 चौरस फुटाचं मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञही असेल, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई बुक, ऑडिओ बुक, लँग्वेज लॅब आणि एकंदर वाचक आणि लेखक संवाद, लेखनासाठी पोषक वातावरण, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलं आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नावाने ते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे. शहरामध्ये चालू असणारी भांडवली कामं जी आहेत ती पूर्णत्वाकडे महापालिकेचा भर आहे. मुख्यमंत्र्यांचं बदलतं अभियान हे जे आपण अभियान सुरू केलं होतं त्यातल्या ज्या 4 महत्त्वाच्या बाबी आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामध्ये शौचालयाची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता, परिसर स्वच्छता, शहर सुंदर बनवणं आणि रस्ते खड्डेमुक्त बनवणं या बाबींवरती तर भर दिलाच जात आहे. 214 आणि 391 कोटीचे पॅकेज, 605 कोटीचे जे 2 पॅकेज होते त्याची कामं 91% पूर्ण झाली आहेत. जवळपास या महिना अखेर मार्च अखेरपर्यंत आपण 96%वरती पोहोचू आणि मे अखेर आपण 100%पर्यंत पोहोचू. याच्यासोबत शौचालयाची जी कामं सुरू केली होती ती सुद्धा आपली मे अखेर पूर्ण होत आहेत. शौचालयाची हाऊसकीपिंग चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपण दक्ष आहोत. प्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याने हँडल करण्यासाठी धुळमुक्त ठाणे हे जे आपला उद्देश आहे, डीप क्लीनचा फार बाय द वे चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला उपयोग होताना दिसतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर सुरू झालं आणि त्याचा मुंबईमध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये जो फायदा झाला तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहता येईल. हे संपूर्ण वर्षभर राबवण्याचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. त्याचवेळी रोड स्वीपिंग जी आहे ती मेकॅनिकल पद्धतीने जर केली, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फॉगिंग, स्प्रेइंग जे पाण्याचं आहे ते जर आपण करू शकलो, रस्ते धुण्याचं जी बाब आहे ती डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते. ह्या सगळ्याच्या माध्यमातून धूळमुक्त आणि प्रदूषणमुक्त ठाणे याच्यासोबत जी लागवडीची बाब आहे त्याच्यासाठी अर्बन फॉरेस्ट, बांबू लागवडीवरती भर देणं. डीप क्लीनमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते की जे आपले मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन पडलेली दिसते, त्यात लोक कचरा वगैरे टाकत राहतात. तिथे आपण बांबू प्लांटेशन करावं आणि जे बांबू जे शासनाचा गट आहे, अभ्यास गट आहे, त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू प्लांटेशन. आणखी एक बाब या ठिकाणी नोंद घेण्यासारखी, नाशिक रस्ता म्हणा किंवा काही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावर डेब्री पडताना दिसतो. हा सगळा डेब्री पडणारा एरिया फेन्सिंग करून तिथं बांबू प्लांटेशन करणं प्रस्तावित आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आता हा चोर पोलिसचा खेळ चालूच राहतो. आपण डेब्री काढणार, परत टाकणार, कुठं पिनल ॲक्शन काही दिवस होत नाही, यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्यावरती बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून एक उपाय आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल. महानगरपालिकेचे जे कामकाज आहे ह्याच्यामध्ये क्वालिटी चांगली राहावी यासाठी आम्ही विशेष दक्ष आहोत. खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाची फलश्रुती दृश्य स्वरूपात नागरिकांच्या समोर पाहिजे. व्हॉलेंटरी डिस्क्लोजरचा जो मुद्दा आहे त्यानुसार महानगरपालिकेकडनं जी काही कामं टेंडर निघतात, जे काही कामाचं स्टेटस आहे आणि बिलांचं पेमेंट कुठपर्यंत आलं, ही सगळी गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये असावी. याच्यासोबतच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बोर्ड असणं आणि नागरिकांना ती माहिती असणं आणि त्याच्यासाठी IITच्या माध्यमातून थर्ड पार्टी ऑडिट करणं या बाबी प्रकर्षाने पाहिल्या जातात. महिला शौचालयाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे भर दिला जाईल. काही शौचालयांच्या बाबतीत फीडबॅक आला की त्यांची परिस्थिती चांगली नाही, याकडे विशेष लक्ष देऊन ते शौचालय चांगल्या पद्धतीने राखली जातील हे इन्शुअर केलं जाईल. एकंदर मुख्यमंत्री महोदयांचे जे निर्देश आहेत त्यानुसार ठाणे शहर मुख्यमंत्री महोदयांच्या व्हिजननुसार जे बदलतंय ते अधिक गतीने, अधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख कामं करून आणि महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे ते अधिक पारदर्शक आणि अधिक कार्यक्षम कशा होईल या पद्धतीने ठेवण्याकडे महानगरपालिकेचं